नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्याचा सध्या जणू काय सपाटाच चाललेला आहे. राजकीय नेते असतील किंवा त्याचसोबत काही लोक असतील, ते जातीवादी मानसिकता ठेवतात, ते जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असे वक्तव्य करत आहेत जेणेकरून भीमसैनिकांमध्ये संतापाची लाट येईल. तर मी असं का म्हणतोय, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणारच आहे. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी शरद पोक्षे नामक एका व्यक्तीने जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अतिशय मोठं वक्तव्य केलं होतं. त्या ठिकाणी बोलत असताना तो म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर मनुस्मृती वाचली असती तर ती त्यांनी कधीच जाळली नसती. त्यानंतर बौद्ध समाजामध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आली, त्याच्या विरोधात पोस्ट करण्यात आले आणि त्यानंतर त्याने युटर्न घेत त्या ठिकाणी माफी मागितली. हे प्रकरण शांत होतं ना होतं तोच उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या असणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी देखील आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं. एका कार्यक्रमामध्ये एका ठिकाणी बोलत असताना त्या म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जे आहे रामदास स्वामी यांचा मोठा प्रभाव होता किंवा ते रामदास स्वामी यांना मानत होते. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यानंतर आता ही बातमी जी आहे वाऱ्यासारखी सोशल मीडियावरती पसरली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात पोस्ट पडायला लागल्या. तर त्या नेमकं काय म्हणाल्या? त्या बोलत असताना म्हणाल्या की मनाचे श्लोक जे की रामदास स्वामींचे आहेत, त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनावरती अतिशय मोठा असा परिणाम झालेला होता. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत रामदास स्वामी यांना मानत होते असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी त्या केलेल्या वक्तव्यानंतर ही बातमी सर्व ठिकाणी पसरली आणि त्यानंतर बौद्ध समाजाकडनं, आंबेडकरवाद्यांकडनं त्यांच्या विरोधात सोशल मीडियावरती निषेध व्यक्त व्हायला लागला. आणि त्यानंतर आता समोर या प्रकरणामध्ये काय होते मी तुमच्यासाठी बातमी घेऊन येणारच आहे. परंतु तत्पूर्वी एक प्रश्न आता पडत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असे वादग्रस्त वक्तव्य करण्याचा हा सपाटा कस काय चालू झालेला आहे आणि ह्या लोकांना काय वाटत असेल? तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच मांडा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.